भारतीय जनता पक्ष सोडून इतर समविचारी पक्षाची चर्चा करून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढणार असल्याचा निर्धार वंचितच्या बैठकीत घेण्यात आला आहे। कोल्हापूर शासकीय विश्रामधाम येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम होते, तर कोल्हापूर शहराध्यक्षपदी अरुण सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला। आणि 11 तारखेला सांगलीमध्ये श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये आम्हाला अशा सूचना दिल्या होत्या की भाजप सोडून स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्याला आघाडी करायची आहे, पण आघाडी अशी मागं लागून कोणाच्या करायची नाही। जे आम्हाला सन्मानाने बोलवतील त्यांच्या संग आपण आघाडी करायची आहे आणि ज्या ठिकाणी वंचितचे उमेदवार आपले निवडून येतील त्या ठिकाणी सक्षमपणे उमेदवार उभा करायचं ठरलेलं होतं। या दृष्टीनं आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आमच्या सर्व तालुका अध्यक्ष व शहराचे अध्यक्ष नवीनच निवड झालेले अरुण सोनवणे हे बैठकीला उपस्थित होते। या बैठकीमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या आपल्या तालुक्याचा आढावा घेतला आणि त्यामध्ये असं ठरलं आहे की ज्या ठिकाणी आपले सक्षम उमेदवार असतील त्या ठिकाणी आपण निवडणूक लढवायची आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याला आघाडी करायची आहे त्या ठिकाणी सन्मानाने जर आघाडी होत असेल भाजप सोडून तर त्या ठिकाणी आपण आघाडी करून निवडणूक लढवायचं ठरलेलं आहे। सोनवणे माननीय बाळासाहेबांनी वंचित बहुजन आघाडीच्या कोल्हापूर महानगर अध्यक्षपदी जी माझी निवड केलेली आहे, तर प्रथमतः आता आमच्या जिल्हाध्यक्षांनी पण त्यांचं मनोगतात सांगितलेलंच आहे। तसं आम्ही वंचित बहुजन आघाडी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेत ताकदीनं उतरणार आहोत। यापूर्वी कसं असायचं की वंचित बहुजन आघाडी आमची थोडी विखुरलेली होती, सगळी संघटितपणा येत नव्हती, त्यामुळे जरासं थोडं आम्हाला गेल्या वेळच्या महापालिकेतनं आम्हाला काही पक्षाला त्यावेळी योग्य ती डिसिजन घेता आलं नाही। पण आता आम्ही म्हणा किंवा जिल्हाध्यक्ष महोदय म्हणा, आम्ही आता सगळी त्या पद्धतीनं कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि स्वबळाचा निवडणूक लढवत असताना जर आम्हाला आघाडी करण्यासाठी माननीय बाळासाहेबांची देखील सूचना आहेत त्याप्रमाणे भाजप सोडून जे योग्य पक्ष वाटेल आम्ही त्याच्याशी आघाडी करायला आम्ही इच्छुक आहे। पण आता सध्या तरी आम्ही स्वबळाच्या तयारीनं आम्ही कामाला लागलेलो आहोत। पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे की आम्ही स्वबळावर लढलं पाहिजे। आता ते भविष्यात तुम्हाला ते येणारा काळच सांगेल की वंचित बहुजन आघाडीचं काम कसं आहे।